आता पुढची बातमी आहे महाराष्ट्रातून परराज्यामध्ये गेलेल्या प्रकल्पांवरून पुन्हा एकदा राजकीय सामना रंगलाय। शिवसेना राज्यात 7.5 वर्ष सत्तेत असताना किती प्रकल्प आणले असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आणि त्यावरून शिवसेना ठाकरे गटानं राज ठाकरे आणि नारायण राणेंना मुद्देसूद उत्तर दिले आणि त्यामुळे राजकीय उद्योगांचा कारखाना जोरदार सुरू झालाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परकीय गुंतवणूक आणि प्रकल्प हे मुद्दे चांगले चर्चेत आलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रकल्पांच्या मुद्द्यावरून थेट प्रश्न विचारले। भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना 2014 ते 2019 अशी 5 वर्ष सत्तेत होती। 2019 ते 2022 ही 2.5 वर्ष शिवसेना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होती। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते। अशी 2014 ते 2022 अशी 7.5 वर्ष शिवसेना सत्तेत होती आणि या 7.5 वर्षात शिवसेनेनं कोकणात कोणते प्रकल्प आणले याची माहिती द्या असा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला। काल इकडे येऊन त्यांनी सांगितलं की म्हणे काय कोकणामधले उद्योगधंदे हे गुजरातला जात आहेत। वारे वा, या महाराष्ट्रामधल्या गेल्या 10 वर्षातली 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते। का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंवरती तोफ डागली। कोकणातील प्रकल्पांना विरोध का केला जातो असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे मैदानात उतरले। रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणच्या निसर्ग सौंदर्याला घातक असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला। महाराष्ट्राकडून अनेक प्रकल्प परराज्यात गेले, तेव्हा राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यापैकी कुणी एक शब्द तरी बोललं का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला। तर महाराष्ट्राची लूट सुरू असताना गप्प का आहात असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। बाक बडवायचं सोडा हो, मुंबईतले प्रकल्प नेले, महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प नेले, महाराष्ट्राची लूट चालू आहे सध्या, त्याच्यावरती राज ठाकरे नारायण राणे या जोडीने एकदा तरी तोड उघडलंय का हे स्पष्ट करावं ना। तुम्ही मला सांगा, या दोघांचा आवाज जेव्हा आपल्या महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेला होता, कधी ऐकलं होतं या दोघांचा आवाज? ऐकलं होतं जेव्हा आपल्या तरुण तरुणींचे नोकरीचे हक्क, जो तुमच्या हातातला घास गुजरातच्या घशात घातला होता वेदांत फॉक्सकॉनचा, तेव्हा या दोघांकडून एकही आवाज तुम्ही ऐकला होता का? नाही ऐकला। मी लढलो भाजपशी, मी लढलो गुजरातशी, मी लढलो दिल्ली सरकारशी, कारण माझ्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींचा हक्काचा घास तुम्ही तिथे गुजरातला देत आहात, त्याच्यासाठी मी लढलो आणि लढलो। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात परकीय गुंतवणूक आणि प्रकल्पांचे मुद्दे चर्चेत आलेत। एका अर्थाने हे चांगलंही म्हणता येईल। फक्त निवडणुकीच्या प्रचारात राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला हा वाद नक्कीच सकारात्मक म्हणता येईल। मात्र दोन्ही बाजूंकडून फक्त प्रश्न विचारण्याऐवजी उत्तरं शोधली गेली तर राज्याचाही नक्कीच फायदा होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।